आतमध्ये खेळतायत. ताबडतोब मैदान खाली करा, ग्राउंड खाली करा. आणि पॅन्थर संघाने आपला एक एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. पंच ऑलरेडी ग्राउंडवर पोहोचलेत. फिल्डिंग अजूनही बाकी आहे लागायची. फिल्डिंग लावून घ्यायची ताबडतोब. बॅट्समन रेडी झालेत. पॅन्थर संघ प्लीज जरा सहकार्य करा. दोन्ही फलंदाज रेडी आहेत, तयार आहेत डावाला सुरुवात करण्यासाठी. चला सामना सुरू करायचा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. आणि यानंतरचे जे 4 सामने आपण बघणार आहोत म्हणजे सर्व षटका 5-5 षटकांचे होणार आहेत. आणि त्यापैकी आपण बघतो की पहिला सामना इथे सुरू होतोय विनिंग टीममध्ये, ज्यांनी पहिला सामना बिग बॅश फॉर्मॅटमध्ये जिंकलेला आहे. ते दोन संघ एकमेकांसमोर येतील. पाओ आपण सुपर ओव्हरमध्ये बघितलं की पॅन्थर संघाने बाजी मारली, सामना ते जिंकला. त्यामुळे त्यांना आता 2 हात करायचे ते टायगर या संघाशी. सामने ते सुरू करतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून तो ओमकार मयेकरने पॅन्थर संघाच्या माध्यमातून. आणि निर्णय घेतल्यानंतर बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे ते टायगर्सच्या कॅप्टन तुषार जाधवला. वळूया आपण सामन्याकडे आणि वळूया पहिल्या सत्रामध्ये. बघायचं आहे कशा प्रकारे इथे मात्र डावाला सुरुवात होईल, सामन्याला सुरुवात होईल. धावतं वर्णन घेऊन येतील आपल्या विभागातले अप्रतिम समालोचक. आपण आवाज ऐकूया प्रमोद साटम यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. चला पॅन्थर संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 5 षटकांचा सामना. कृपया लहान मुलांनी मैदान खाली करायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे कृपया त्या लहान मुलांना बाजूला करा कृपया करून. लहान मुलांनी जागेवर बसून घ्या. सामना सुरू होणार आहे. या सामन्यात सुद्धा कुंभारवाडा मागी गणेशोत्सव मंडळातर्फे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बोला गणपती बाप्पा, दुर्गादेवी मातेचा. चला जयघोषाने इथे आपण सामन्याला सुरुवात करतोय. जे 2 संघ विजयी झाले होते त्यांच्या 2 संघादरम्यान हा सामना होणार आहे आता. तसेच आपण बघितलं की ऑरेंज कॅपचा मानकरी शुभम तळदेवकर आणि पर्पल कॅपचा मानकरी अमन चौरसिया. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. शेवटचे 4 सामने इथे राहिलेत आता. ओमकार मयेकर आपल्याला विनंती आहे. डीजे
हॅलो, वारंवार आपल्यास विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खूप वेळ लागला इकडे. चला, सलामीचे फलंदाज इथे टायगर्स कुंभारवाडा टायगर्स संघाचे मैदानात हजर आहेत. कुंभारवाडा पॅन्थर्स संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन विजयी संघाचा इथे सामना होतोय. अर्थातच कुंभारवाडा पॅन्थर्स आणि कुंभारवाडा टायगर्स या दोन संघादरम्यान. आणि हा सामना आतापासूनचे सर्व सामने इथे 5 षटकांचे राहतील आणि 5 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक राहील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. कृपया लहान मुलांनी बाहेर व्हायचं आहे मैदानाच्या. यावेळी मात्र जो कोणी संघ इथे विजेता होईल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जो कोणी संघ इथे विजेता होईल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. निश्चितच दोन्ही संघांना सर्व क्रीडा रसिकांकडून हार्दिक 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 शुभेच्छा. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो स्वतः कर्णधार ओमकार मयेकर आणि त्याच्या समोर अर्थातच टायगर संघाकडून असतील ते अजिंक्य बेलोसे आणि त्यांचे सहफलंदाज हृदय खांडके. जो कोणी संघ विजेता होतोय तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. निश्चितच सामना चांगला सुरू होतोय. टाळ्या वाजवून त्यांचा आपण आनंद घेऊया. पहिलं षटक ओमकार मयेकर, सामना करेल अजिंक्य बेलोसे. पाच षटकांचा सामना. तसं बघायला गेलं तर आपण उपांत्य फेरीचा हा सामना म्हणू शकतो. जो कोणी ते संघ पराभूत होतोय त्याच्यासाठी देखील एक संधी उपलब्ध राहणार आहे, परंतु हा उपांत्य फेरीचा सामना म्हटलं तर काही हरकत ठरणार नाही. चला सुरुवात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक ओंकार मयेकर यांचा पंचांच्या डाव्या बाजूने करतील. हा कुठे चेंडू मैदानातच आहे, झेल होऊ शकतो का? पहिल्या चेंडूवर मोठा झटका, अजिंक्य बेलोसे तंबूत परत. धन्यवाद धन्यवाद डीजे. उत्कृष्ट चेंडू ओमकार मयेकर. तुषार. जयघोष सुरू आहे, परंतु प्रेक्षकांना विनंती आहे ज्यावेळी गोलंदाज चेंडू रिलीज करत असेल किंवा तेव्हा कृपया करून शांत बसा. सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारलेले. मनसुबे आपले क्लिअर केलेत ते
तुषार जाधव अर्थातच कर्णधार टायगर्स या संघाचं खातं उघडलं, वैयक्तिक खातं उघडलं 2 या धावसंख्येने. तुषार जाधव यांनी जर 50 धाव फटकावला तर निखिल जाधव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. सुंदर फटका. धावसंख्या होते ती 4. आल्यापासून मग आपण बघतोय की तुषार जाधव आक्रमक पवित्रा अवलंबलेले पहिले 2 चेंडू त्यांनी बघितले, खेळले, सरळ मैदानाबाहेर भिरकावून दिलेत. धावसंख्या होती ती बिनबाद 4 धावा. जमीन लगतचा फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला बघूया इथे धावचित होतात का. चांगली चेंडू फेक असती तर कदाचित तुषार जाधव यांना तंबूत पडतावं लागलं असतं, परंतु चांगला ताळमेळ हृदय आणि तुषारच्या माध्यमातून. अजिंक्य बेलोसे गडी बाद केल्याबद्दल ओंकार मयेकर यांना कुंभारवाडा मागी गणेशोत्सव मंडळातर्फे करून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येते. हृदय यांनी देखील चांगला फटका इथे मारला होता. इमारतीच्या आवारात लागून चेंडू मैदानातच होते. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होतीये. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 6 धावा. वैयक्तिक पहिलं षटक सुरू आहे ते ओंकारच्या माध्यमातून. आकुडवा चेंडू 4 गा बिघडून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. तुषार यांनी षटक संपताय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 8 धावा. वाजव. धन्यवाद डीजे. पुढील गोलंदाज असेल ज्याने आपण बघितलं की सुपर ओव्हरचा सामन्यात चांगलं षटक टाकलं होतं, तो येत आहे स्वतः कृष्णा. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात कृष्णा. वर्णी लागले त्यांची, बढती मिळाली कारण माझ्या मते जायबंदी झालेला शुभम तळदेवकर, त्यामुळे आता वर्णी लागते ती कृष्णा याची. आखुटोबा चेंडू चांगला भिरकावून दिलाय. आखुटोब्याचा स्क्वेअर लेगच्या दिशेने हृदयच्या माध्यमातून धावसंख्येत 2 ने वाढवते. धावसंख्या झाली ती 10. 1 गडी बाद 10 धावा. चिराग यांना विनंती आहे चेंडू आपण आणून द्यायचे आहेत, मैदानाबाहेर गेलेले चेंडू. चिराग नवीन चेंडू उपलब्ध करून द्या. हृदय चांगल्या प्रकारची फलंदाजी चालू आहे ती हृदयच्या माध्यमातून. एक उत्तम खेळाडू, प्रतिभावान खेळाडू, उदयनमुख खेळाडू आपल्या विभागातील. हळूवार पद्धतीने टाकले चेंडू, चांगला कवडा, जमाजल लगतचा फटका जातोय चेंडू बगीच्यामध्ये. 1 धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 11. ऑरेंज कॅपचे मानकरी शुभम तळदेवकर. पुन्हा तयार पंचांच्या डाव्या बाजूने कृष्णा. आकुटप्प्याचा चेंडू डाव्याष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी अवांतर म्हणून घोषित केला. स्वैर मारा.
धावसंख्या झाली ती 12. आकुटोब्याचा चेंडू मैदानातच बघूया. एक धाव घेण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. चांगला ताळमेळ इथे आपण बघतोय ते हृदय आणि तुषारच्या माध्यमातून. खरोखर चांगली फलंदाजी आपण बघतो. हळूहळू ज्याप्रमाणे अजिंक्य बेलोसे तंबूत परतला, त्यानंतर जबाबदारी घेतली ती हृदय आणि तुषार यांनी आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याची. आणि आतापर्यंत त्यांचं सातत्य चांगलं दिसतंय या मैदानावरचं. प्रयत्न सुंदर आहे. यावेळी चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. संधी देखील होती. पुढ्यात होता चेंडू. संधी हुकली. चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षकांच्याकडे. चांगला चेंडू होता. स्वतःवर नाराज दिसले आपल्याला, कारण हा चेंडू कदाचित मैदानाबाहेर फेकता आला असता त्यांना, पण संपर्क होत नाही आहे बॅटचा आणि चेंडूचा कुठे. यावेळी चांगला चेंडू काढून काढण्याचा प्रयत्न होता. लेग साईडला गेलेला चेंडू. एकच धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली 14. हृदय आकुटोब्या चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर फटका. षटक संपताय. 2 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 16. डीजे धन्यवाद डीजे. आणि बघतोय आपण जायबंदी शुभम नव्या जोमाने, नव्या उत्साहाने गोलंदाजी करण्यासाठी तयार. सामना करेल राकेश. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा सांगतो की जर या सामन्यात तुषार जाधव जर 50 धाव फटकावतील तर निखिल जाधव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. धावसंख्या वाढताना आपण बघतोय. धावसंख्या झाली ती 18. 2 षटकात 16 धावा फटकावल्या होत्या. प्रति षटकामागे 8 धावांच्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना. यावेळी हळुवार पद्धतीने लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. अंदाज झाला नाहीये. निर्धाव चेंडू. यावेळी जोरात टाकला चेंडू. मैदानातच धाव घेण्याचा प्रयत्न. सफल असा प्रयत्न. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्या झाली ती 19. हळूहळू शांत आणि संयमी सुरुवात या 5 षटकांचा आपण खेळ बघतोय. जवळजवळ उपांत्य फेरीचा सामना आपण याला म्हणू शकतो. जो कोणी इथे संघ विजेता होईल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. याची जाणीव निश्चितच कल्पना असणार आहे ती दोन्ही संघाला. त्याच्यामुळे चांगला खेळ खेळण्याचा, सादरीकरण चांगला करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. हृदय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया चेंडू मैदानातच आहे. झेल होऊ शकतो का? आणि झेल झालाय चांगला. तिसऱ्या अटेम्प्टला झेल बाद झालाय. दुसरा झटका हृदयच्या माध्यमातून.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि हृदयांची जागा घेण्यासाठी आलेला तोच फलंदाज रोहन वाडकर, ज्याने पहिल्या सामन्यात एक हाती सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. आता मात्र त्याला तशाच प्रकारची भूमिका पार पाडावी लागेल. जबाबदारी असेल निश्चितच त्याच्या खांद्यावर, कारण अजिंक्य बेलोसेसारखा फलंदाज शून्यावर बाद झाला. त्यानंतर थोडाफार किल्ला लढवला तो हृदय खांडके यांनी, आणि ते देखील माघारी परतले वैयक्तिक 7 धावांवर. लेग स्पिन पद्धत चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव, चांगली गोलंदाजी होते ती अष्टपैलू व्यक्तिमत्व शुभम तळदेवकर यांच्या माध्यमातून. वारंवार आपण बघतोय की गोलंदाजी हळूवार पद्धतीने करण्याचा प्रयत्न, आणि सफल देखील होत आहेत त्या प्रयत्नात. एका बाजूने तुषार जाधव मैदानात ठाण म्हणून म्हटले स्वतः कर्णधार टायगर संघाचे. यावेळी जोरात टाकलेला चेंडू, अंदाज आला नाही आहे. आपण बघितलं की वारंवार काहीतरी विविधतेने गोलंदाजी टाकण्याचा आपण प्रयत्न चालू आहे. सुंदर असा प्रयत्न डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, परंतु अजिंक्यने कानमंत्र दिला, मला मात्र धावा पाहिजेत आमच्या संघासाठी. आणि बघूया कितपत यशस्वी होत आहेत अजिंक्यने दिलेला कानमंत्र. पुढील गोलंदाज येत आहेत साई लाड. साई लाड पुढील एक मिनिट, एक मिनिट. गोलंदाजाचं नाव साईराज लाड. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी, 4थं षटक घेऊन येतोय तो साईराज. सोयीर मारा, षटकाची सुरुवात झाली आहे ती अवांतर चेंडू टाकून. धावसंख्येत एकने वाढ होते, धावसंख्या झाली ती 20. 4थं षटक इथे प्रगतीपथावर आहे ते पॅन्थर संघाच्या माध्यमातून. आकुटबाचा चेंडू भिरकावून दिलाय, 2 धावा निश्चितच मिळतील. धावसंख्या झाली ती 22. 22 धावा इथे फटकावल्यास. ठाण मांडून बसलेलेच आहेत नक्कीच तुषार आपल्या संघासाठी. जाणीव आहे त्यांना की मला इथे उभं राहिलं पाहिजे, मला मोठे फटके मारायला पाहिजेत. आकुटबाचा चेंडू तिकडे लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला. कृपया स्वयंसेवक किंवा तिथे बॉल बॉय आहेत त्यांना विनंती आहे, सामना चालू असताना चेंडू फेकू नका. सामना चालू असताना चेंडू फेकू नका, कृपया नम्र विनंती आहे. धावसंख्या झाली आहे 23 धावा झाल्यात. 2 चेंडू. 4थ्या षटकातला 3रा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने सामना करेल तो. वाईट, पुन्हा एकदा बाह्या सरसवल्या, पंचाने बाह्या सरसवल्या. स्वैर मारा. नम्र विनंती आहे, तुषार जाधव यांना पंच विनंती करतायत की वाईड जेव्हा चेंडू टाकता तेव्हा आपण ओरडू नका.
पंचांची कामगिरी व्यवस्थितपणे पार पडते पंच स्वतः. धावसंख्या झाली ती 24. चौथं षटक इथे प्रगतीपथावर आहे. सामना करतोय रोहन. आकुटबल चेंडू भिरकावलाय, हा देखील लॉंगॉनच्या दिशेने. 2 धावा निश्चितच मिळत आहेत. धावसंख्येत धावसंख्या होती ती 26. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो पॅन्थर्स या संघाने. धावसंख्या आत्तापर्यंत 2 गडीच्या मोबदल्यात 26 धावा इथे फटकावल्यात. चांगला चेंडू जमिनी लगतचा फटका. 1 धाव मिळते. धावची देऊ शकतात का? चांगलं क्षेत्ररक्षण पॅन्थर्सच्या मागून. 27 धावा धावफलकर इथे लागले आहेत. तुषार जाधव स्वतः कर्णधार. आता बघूया मोठ्या फटक्यांचा अवलंब इथे होतोय का त्यांच्या माध्यमातून. हळूवार पदा चेंडू, बोटं फिरवली साईराजने. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. जर 2 सोयीर चेंडू जर आपण सोडले तर चांगली गोलंदाजी करतायत त्या आपल्या संघासाठी. धावसंख्या ती 28. सुंदर फटका, हा देखील 2 धावांचा फटका होऊ शकतो. षटक संपताय. 4 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 30. 2 गडी बाद. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक घेऊन येते पुन्हा एकदा शुभम. सामना करतोय तो तुषार. 4 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 30 धावा. प्रति षटकामागे 7.5च्या हिशोबाने 7.50च्या हिशोबाने इथे धावा फटकावण्याचं कार्य झालं आहे ते कुंभारवाडा टायगर्स या संघाच्या माध्यमातून. परंतु तुषार अजून मैदानावर तटस्थ आहे भक्कीमपणे. आणि शेवटच्या षटकात या भैरवीच्या हाणामारीच्या षटकात मोठे फटके मारावेच लागतील जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर. हळूवार पदा चेंडू, हा अंगाचा वेध घेतोय. तुषारांना कळला नाहीये चेंडू. 5व्या स्टंपवर नाही येतोय तो 3ऱ्या स्टंपवर. निर्धाव चेंडू. हळूवार पद्धतीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. लागोपाठ दोन्ही चेंडू हळूवार पद्धतीचे लेग स्पिन पद्धतीने टाकले आणि त्यात यश प्राप्त केलं ते शुभम यांनी. पुढे मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र संपर्क चांगला होतोय. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या 32. अजूनही 3 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये मोठे फटके त्यांना मारावेच लागतील. एक सकारात्मक आव्हान उभं ठेवायचं असेल तर पॅन्थर संघासमोर. यावेळी जोरात टाकलेला चेंडू, आडव्या बॅटने मारला चेंडू. मैदानातच 1 धाव निश्चितच मिळते. एका धावसंख्येने धावसंख्या होते 33 धावा. 2 चेंडू. बघूया रोहन 2 मोठे फटके मारण्यात यशस्वी होतोय का. धावसंख्या झाली ती 33. 2 गडी बाद टायगर संघाच्या. पुन्हा लेग स्पिन आणि आडव्या बॅटने मारलेला फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 35 वर. शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातला. 35 धावा आत्तापर्यंत फटकावल्या 2 गडीच्या मोबदल्यात. आपण बघतोय की अजिंक्यला स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर कुठेतरी धावसंख्येला लगाम लागलाय.
तुषार एका बाजूने भक्कमपणे उभा आहे. शेवटचा चेंडू, धावसंख्या ती 35. सामनाकार रोहन. लेग स्पिन चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव, षटक संपते. 5 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 35. 36 धावांचं आव्हान असेल ते मात्र पॅन्थर संघासमोर. धन्यवाद. डीजे 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 एक मिनिट. यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीसाठी यायचा आहे. वॉरियर्स संघ आणि ब्लास्टर दोन्ही संघाचे संघनायक आपण कुठे असाल तर लवकर यायचं. आणि ओमकार मयेकर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. ओमकार मयेकर ब्लास्टर संघाचा संघनायक. ओमकार मयेकर आपलं पारितोषिक आहे कुंभारवाडा मागी गणेशोत्सव मंडळातर्फे अजिंक्य बेलोसे याला बाद केल्याबद्दल कुंभारवाडा मागी गणेशोत्सव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे जाहीर झालं आहे. आणि यानंतरचं पुढचं समालोचन करतील ते आपले लाडके प्रसाद परब सर. धन्यवाद. चालू दे डीजे. हॅलो. थँक्यू सो मच DJ. थँक्यू सो मच डॉलर साऊंड. थँक्यू प्रमोद साटम. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. जे बिग बॅश लीगमध्ये दोन्ही संघाचे पराभूत झाले त्या दोन संघांमध्ये टॉस होणार आहे. ते म्हणजेच वॉरियर्स आणि त्याच्यासमोर ब्लास्टर. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी आपण या. टायगर आणि पॅन्थरमध्ये सामना सुरू आहे आणि 36 धावेंचं लक्ष आहे. चला वॉरियर्सचे कॅप्टन सागर आपण सुद्धा या लवकरात लवकर. आणि ब्लास्टरचे कॅप्टन मनोज चौरसिया आपण सुद्धा यायचे लवकरात लवकर. मनोज ऑलरेडी आमच्यासोबत आहे. सागर कोलुगडे आपण या लवकरात लवकर टॉससाठी. थोड्याच वेळात व्यासपीठावर अमित लोटलीकर साहेबांचं आगमन होणार आहे.
या KPL स्पर्धेचे हितचिंतक आहेत. विनंती करतो व्यासपीठावर प्लीज व्यासपीठ आता खाली करायचे. आता गेस्ट आमच्या इथे येणार आहेत. विनंती बघा तुम्हाला कमिटी येता मात्र सूचना करते, इशारा करते, प्लीज जरा व्यासपीठ प्लीज पूर्णपणे खाली करा. यात स्पेशल गेस्ट आमचे येणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये हितेश आणि सूरज यांचं आगमन झालं. त्यांचं दोघांचंही मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे. सामना पण सुरू करत आहोत. कॅमेरामॅन आमचे फोटोग्राफर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. पहिल्या चेंडू शॉट आपल्या पुल केला आहे. त्या ठिकाणी एक्झॅक्टली समोर स्वतः संघनायक उभा आहे तुषार. आणि पहिल्या चेंडू हृदय खांडकेचा जातो तो डॉट. सलामीचे फलंदाज पॅन्थर संघाचे पोहोचलेत ग्राउंडवर. आपण बघतोय व्यासपीठावर राकेश वाडेकर यांच्यासोबत हितेश आणि सूरज आहेत. चांगला फटका. विलास नारायण पवार यांच्या माध्यमात एक पारितोषिक इथे अनाऊन्स करत आहोत. प्रत्येक चौकाराला 500 आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी अनाऊन्स केलं आहे फक्त पॅन्थर टीमसाठी. धावसंख्या 2 धावा धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 2. खातं उघडले फलंदाजाने दुसऱ्या चेंडूवर म्हणजे शुभम तळदेवकरने. 2 धावा धावफलकर. सो थँक्यू सो मच अगेन हितेश आणि सूरज. खूप खूप धन्यवाद. आपण या KPLला भेट दिली त्याबद्दल आम्ही आभारी ते व्यक्त करतो दोन्ही आमच्या पाहुण्यांचं. 36 धावांचं लक्ष घेऊन ग्राउंडवर उतरलं आहे आणि बघायचं आहे जो जिंकणारा संघ या सामन्यात ना तो थेट KPL सीझन 3च्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. शॉट आपल्या इथे क्रॉस बॅटेड शॉट आणि मिळतील त्या पुन्हा 2 धावा. गुड शॉट फ्रॉम शुभम. गतवर्षी पॅन्थर संघाने 3रा क्रमांक पटकावला होता पण आता मात्र निश्चितच एक वेगळ्या इराद्याने उतरला आहे की अंतिम फेरीमध्ये आम्हाला पोहोचायचंच आहे. गतवर्षी 3ऱ्या क्रमांकावर इथे मात्र मानांकन त्यांना मिळालं होतं. लायन्सने पहिला क्रमांक पटकावला. ब्लास्टर 2ऱ्या क्रमांकावर होता पण ब्लास्टरचं संघाचं अजूनही आव्हान या स्पर्धेत जिवंत आहे. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. लक्ष दे 36 धाब्यांचं आपण बघतोय. बिग बॅश फॉर्मॅटमधला आपण बघतोय की विजेता संघांमध्ये सामना सुरू आहे. म्हणजेच काय तर जिंकणारा संघ या कुंभारवाडा प्रीमियर लीगमध्ये थेट पोहोचेल तो अंतिम फेरीमध्ये. हो फ्लिकचा फटका आणि त्याचबरोबर 150 धावा पूर्ण शुभम तळदेवकरच्या स्पर्धेमध्ये. जोरदार टाळ्या उद्या. तब्बल 150 धावा कुठल्या त्या बॅट्समनने या स्पर्धेमध्ये. आणि म्हणून म्हणतोय की ऑरेंज कॅप या खेळाडूच्या डोक्यावर काय आहे याचं उत्तर शुभमने दिलंय. व्हॉट अ बॅटिंग. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी हे दाखवून दिलंय म्हणजे शुभमने. बॅकग्राऊंडच्या मैदानामध्ये 150 धावा. मला आठवते की गतवर्षी जय जाधवने बॅटिंग केली होती. अप्रतिम बॅटिंग केली. 180 स्कोर. त्याचबरोबर पण बघतो की अजिंक्य सुद्धा मात्र खूप चांगल्या टचमध्ये या स्पर्धेमध्ये. शॉट आपल्या हवेमध्ये चेंडू उंच केलाय. कोण झेलतीचे स्वीकारणार आणि तेच आपण बघतो की एक्झॅक्टली पॅन्थरचे सुद्धा समर्थक त्याच ठिकाणी आहेत. विलास नारायण पवार यांच्या माध्यमातून चौकार आणि षटकारांसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. धावसंख्येत भर झाली. 1 धाव इथे ॲड करूया. धावसंख्येत भर. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. हृदय खांडके राऊंड विकेट अटॅक करतोय. समोर आहे तो आता गणेश. शॉट आपले होता ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट बघायला मिळते. त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत पंचांचा इशारा. 1 धाव. गोशांकी क्षेत्रात चेंडू निश्चितच निघून गेलाय पण ग्राउंडवर ब्रशवर निघून गेलाय त्यामुळे पंचांनी सिग्नल केले तर म्हणजेच 1च धाव इथे ॲड केली जाईल धावफलकावर. ती सुद्धा गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 8 धावा धावफलकावर.
36 धावा 5 षटकांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. $36 टू विन फ्रॉम द 5 ओव्हर. रिक्वायर रन आपण जर बघितलं तर 7.20 या गतीने बॅटिंग इथे करावी लागणार आहे. आतापर्यंत टायगरचा जर परफॉर्मन्स बघितला की सलग 3 सामने आपण बघितले की त्यांच्या माध्यमातून त्यांनी जिंकले लीगमध्ये. आतापर्यंत अनबिटन आहेत आणि पॅन्थर संघसुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवत असणार त्यांच्या रेषेमध्ये जाऊन त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. तो सुद्धा आतापर्यंत अनबिटन आहे. पण इथे मात्र बघूया 2 अनबिटन संघांमध्ये मात्र ही झुंज सुरू आहे, ही लढत सुरू आहे, ही फाईट सुरू आहे, हा संघर्ष सुरू आहे. इथे मात्र जिंकणार कोण, कोण विजयाचा दावेदार होणार आणि कोण पोहोचणार KPL सीझन 3च्या अंतिम फेरीमध्ये. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम फटका, झेल तिथे उडालाय. बघा तिथे झेल होणार का पूर्ण. थोडासा अवघड होता हा झेल. दोन्ही खेळाडू बघितलं की थोडेसे कोसळे. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. विनंती करतो की वरच्या पायरीवर जाऊन प्लीज बसा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा दुखापत होणार नाही. लहान मुलं सुद्धा तिथे आहेत, त्यामुळे शक्यतो वरच्या पायरीवर जा. कारण बॅट्समनने जर मग एखादा फटका फटकारला तर जोरदार तुमच्या तोंडावर येऊ शकतो, तुमच्या अंगावर लागू शकतो. त्यामुळे शक्यतो मागच्या पायरीवर जाऊन बसा. मला संदेश मंदार एकदा मी इथे धावसंख्येत भर. धावसंख्या 9 अजूनही सिंगल डिजिटमध्ये. 9 धावा आहे धावफलकावर. षटक क्रमांक 2 आपण बघतोय की सुरू झालंय. बॉलिंग मार्कवर तुषारला आपण बघतोय, स्वतः संघनायक. कुंभारवाडा मागी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपण बघतोय एक पारितोषिक आलंय. शुभमने या स्पर्धेमध्ये KPL सीझन 3 मध्ये तब्बल 150 धावा पूर्ण केल्या. त्याबद्दल ₹500 कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. त्याबद्दल धन्यवाद कुंभारवाडा मागी गणेशोत्सव मंडळाचं. स्ट्राईक एंडला गणेश. पुढचा चेंडू राऊंड विकेट. शॉट ऑफ लेंथ हवेमध्ये चेंडू कॉट बिहाइंड. फलंदाजवाद. फर्स्ट विकेट डाऊन, फर्स्ट ब्रेक थ्रू अँड गणेश बॅक टू डग आउट. थँक यू DJ. थँक्यू सो मच डॉलर साऊंड सर्व्हिस. बॅटिंगसाठी स्वतः कॅप्टन. इन द मिडल ऑन स्ट्राईक ओमकार मयेकर. ओ व्हॉट अ शॉट. काय कॉन्फिडन्स होता फटक्यामध्ये. रबर स्टॅम्प. पण मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली ती 11 वर. एक सूचना आली आयोजकांच्या माध्यमातून. यानंतर होणारा जो सामना तो पराभूत संघांमध्ये होणार आहे. आणि त्यासाठी मी दोन्ही संघाच्या संघनायकाला एक रिक्वेस्ट करतोय की आपण पूर्ण स्क्वॅडला घेऊन रेडी राहायचं आहे. थोड्याच वेळात अमित लोटीकर साहेब इथे येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संघांना क्रीजच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून आपण तिथे सामन्यात सुरू करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघ लक्षात ठेवा. ब्लास्टर आणि त्याचबरोबर वॉरियर्स. स्कोर मूव झाले 11. 2 धावांनी खातं उघडलं आहे ते कॅप्टन समोर. कॅप्टनने ओमकार मयेकरने. शॉट आपले ते वॉट अ शॉट. ओ प्रचंड ताकद होती त्या फटक्यावर. थोडासा आपण बघतो की थोडीशी ताकद कमी पडली, पण बघतो आपण चेंडू निश्चितच मिळतं त्या 2 धावा. गुड शॉट, गुड बॅटिंग. व्हेरी मच कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक ओमकार मयेकर. येस, कॅप्टन ऑन मिशन निश्चितच, नो डाऊट. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. 36 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. तुषारचा पुढचा चेंडू. हो बघायचा हा चेंडू भरपूर सफल झाला फलंदाज. लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू जातोय. लेग स्टिकवर अटॅक करायचं होतं पण डिशवर नियंत्रण ठेवू शकला नाहीये. 2 चेंडू 2 दुर्या, म्हणजे आमच्या प्रमोद साठमच्या भाषेत हा शब्द आहे. 2 दुर्या मारल्यानंतर दबाव गोलंदाजावर आलाय तुषारवर आणि चेंडू टाकलाय तो वाईड. पुढचा चेंडू म्हणजेच गोलंदाज तुषारचा. हो काय फटकाय बघूया किती लांब गेलाय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा.
म्हणजे चेंडू बॅटमध्ये निघाल्याचा प्रमोद आपण बघतोय की अक्षरशः जे समर्थक आहेत ते श्वास रोखून ठेवतायत. चेंडू एक्झॅक्टली कुठे जाऊन लागतोय नंतर श्वास सोडतायत. म्हणजे चौकार आहे, षटकार आहे, डबल आहे हे नंतर आपल्याला बघायला मिळतंय, पण तोपर्यंत प्रेक्षक मात्र आपला श्वास रोखून ठेवतायत. गुड बॅटिंग बाय ओमकार. आणि जसं मगाशी उल्लेख केला म्हणजे युवराज भालेरावने की टिपिकल गिरगावकरांचा हा शब्द आहे दुर्री, आणि ती दुर्री पुन्हा एकदा बघायला मिळाली ओमकारच्या बॅटमधून. हो, चेंडू लेगस्टिकचा जवळजवळ बाहेरच होता. पुन्हा तुम्ही शिकता दोन, या चेंडूवर 2 धावा. गुड बॅटिंग, गुड शो बाय ओमकार मयेकर अँड कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मंदार माझ्यासोबत आहे, सांगतोय मला 2 षटकाच्या अखेर धावसंख्या. तर धावसंख्या 18, 2 षटकाच्या अखेरीस. निम्मा धावसंख्येचा पाठलाग झाला आहे. निम्मा धावसंख्येचा पाठलाग अजून करायचा आहे. म्हणजेच काय तर 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 18 धावेंचीच गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. आय थिंक रोहन वाडकर, समोर शुभम तळदेवकर. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंच सिग्नल करतात वाईट बॉल. अजून एक सूचना आयोजकांनी केली आहे की प्रेक्षणीय सामने आपण जे बघितले पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये, त्या प्रेक्षणीय सामन्यांचे जे अंडर 14चे जे संघ विजेते संघ आहेत त्यांचं प्राईज डिस्ट्रिब्युशनसुद्धा मात्र प्राईज डिस्ट्रिब्युशनच्या माध्यमातून त्याच वेळेला करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. जेव्हा अंतिम सामना संपन्न होईल पूर्ण किटमध्ये हे दोन्ही संघ इथे उपस्थित राहतील आपलं प्राईज घेण्यासाठी. स्कोर मोज ऑन 19. बॉटम हँडचा वापर, हलक्या चेंडूला प्लेस केल्या चेंडू मध्ये पुन्हा त्या ग्राउंडवर आतमध्ये येतोय तो चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. कुठल्या प्रकारची रिस्क घेत नाहीये कारण रन बॉल इक्वेशनवर आपण बघतोय सामना आलाय. त्यापैकी एक वाईटची धाव, एक सिंगल आपण बघतोय ॲड झाली आहे. धावसंख्या अंकी जाते एकूण 20 धावा. अजूनही करायचे त्या 16, चेंडू शिल्लक आहेत 17. हो, काय फटका आहे, प्रचंड ताकद आणि प्रचंड कॉन्फिडन्स सुद्धा. 2 धावा. जवळजवळ 2 वर्ष KPL पासून लांब राहिला हा खेळाडू. लिगॅमेंटमुळे आपण बघितलं की हा खेळाडू मैदानात उतरला नव्हता आणि आता उतरलाय आणि एक वेगळाच निश्चय, दृढ निश्चय करून आपल्या ग्राउंडवर आपल्या संघासाठी. जसं मगाशी मी उल्लेख केला की थोड्याच वेळात आमचे प्रमुख इथे व्यासपीठावर उपस्थित राहतील आणि त्यांचं इथे आगमन होत असतं आमच्या व्यासपीठावर. या कुंभारवाडा प्रीमियर लीगचे हितचिंतक आणि या स्पर्धेमध्ये अशा मात्र गेस्टचं आमच्या पाहुण्यांचं आगमन होतं. जोरदार टाळ्या होत्या. अमितजी लोटलीकरांचं इथे आगमन होतं आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या आमच्या या पाहुण्यांसाठी. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3 मध्ये. अमितजी लोटलीकर साहेब हे स्पर्धेचे हितचिंतक आहेत, त्यांचं इथे आगमन होतं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही टीम लाईनअप करा प्लीज. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जातील अमित लोटलीकर साहेबांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आताच करून घेत आहोत. खास करून आपण बघतो या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय अमित लोटलीकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करणार आहोत. संघ आहे तो म्हणजे ब्लास्टर, त्याच्या समोर आहे तो म्हणजेच वॉरियर्स. आणि खूप चांगली संकल्पना आपण बघतो या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी आपल्याला चित्र बघायला मिळालं की स्टिकरच्या दोन्ही बाजूला ज्या संघांमध्ये सामना होणार आहे
बघा सूचना अशी आहे की माईकचा आवाज थोडा कमी आहे, थोडंसं वाढवा. पुन्हा आता मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे सन्माननीय अमित लोटलीकर साहेबांचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 आणि या स्पर्धेचे सन्माननीय हितचिंतक अमितजी लोटलीकर यांचे इथे आगमन होत आहे. यांचं व्यासपीठावर पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नरेश चौधरी यांच्याकडे पारितोषिक आलं आहे. जर ओमकारने षटकार, नरेश चौबे यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे. जर ओमकारने षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रयत्न त्याने केलेत आतापर्यंत. प्रत्येक चेंडूवर बघितलं की 2 धावेसाठी फटका बघायला मिळतोय. धावसंख्या एकूण अंकित झाली आपण बघतोय ती म्हणजेच धावफलकावर 22 धावा. या ओळीवा मैदानावर सामना सुरू करायचा आहे. बोलिंग मार्गवर आपण बघतोय म्हणजे रोहन वाडकर. समोर आहे फलंदाज या संघाचा संघनायक म्हणजेच ओमकार मयेकर. पुढचा चेंडू ओ बघायचा फटका, प्रचंड ताकद आणि त्याचा उल्लेख केला. षटकार मारला तर नरेश चौबे देतील 500 रुपये. ते मला हवेत हे दाखवून दिलंय. ओमकार मयेकरचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू. आणि ओमकारने हे दाखवून दिलं, जरी आमच्या समालोचकांनी मात्र अमित लोटलीकर यांचं सन्मान स्वागत केलं असेल आमच्या माईकमधून, पण इथे मात्र मी षटकार ठोकून अमित लोटलीकर साहेबांचं स्वागत करणार. आणि तो षटकार बघायला मिळाला ओमकार मयेकरच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट इज दॅट. पॉवर पॅक शॉट अँड दिस इज द कॅप्टन शॉट फ्रॉम ओमकार. अजून एक चेंडू उंच तर गेला, किती लांब गेला बघूया. बॅक टू बॅक अजून एक मोठा फटका बघायला मिळणार का, ही उत्सुकता होती. पण पंचांचा इशारा येतोय तो 2 धावेंचा. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती एकूण 30 धावा. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. अँड वॉट अ नॉक. दिस इज द परफेक्ट अँड स्पेशल कॅप्टन नॉक. या स्पर्धेमध्ये ओमकार मयेकरने रेअरली बॅटिंग केली आहे, कारण तिथपर्यंत नंबर आलाच नव्हता. शुभम तळदेवकर असो किंवा गणेश असो यांनी बॅटिंग केली. टू गो. आणि अशा मुमेंटला मात्र बॅटिंगला आला एकदम ऐन मोक्याच्या क्षणाला आणि चांगली बॅटिंग करतोय. क्रॉस बॅटेड शॉट. 2 धावेचा हा फटका. चेंडू परत द्यायचा पंचांकडे. जेव्हा जेव्हा आपण बघतो की विद्युत प्रकाश जेव्हा सामने सुरू होतात भरपूरसे चेंडू त्या काळोखामध्ये हरवून जातात आणि चेंडू शक्यतो कमीच आपण बघतोय ग्राउंडवर येतात. पण त्यापैकी हा फटका होता तो म्हणजेच ओमकारचा. प्रमोद जाधव यांच्याकडनं 250 रुपयाचं कॅश प्राईज झालंय ओमकारसाठी. अभिनंदन ओमकार. 250 रुपीज. मॅच फिनिश झाले की काय. आणि हो इथे मात्र मॅच फिनिश केली आहे. बघायचं पंचांचा इशारा षटकार आणि MS धोनी स्टाईल. आणि तोच रंग आहे या जर्सीचा आपण बघतोय तो म्हणजेच पॅन्थरचा. सामना जिंकलाय आणि पहिला संघ ठरलाय कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये स्ट्रेट इनटू द फायनल.